आता माझे जितके फॉलोअर्स आहेत तसे सेम फॉलोअर्स असणारी 100 लोक आहेत. हो. पण मग तेच मॅटर करतं की तू कॉन्टेंट काय देतो. म्हणजे असं सोशल मीडियावरती बऱ्याचदा दिसतं आपल्याला की मुलगी आहे ना, अरे मग शरीर दाखवूनच व्ह्यूज मिळवणार, लाईक्स मिळवणार, कमेंट्स मिळवणार. ठीक आहे ना, तिचं घर चालतंय त्याच्यावर. सबस्क्रिप्शन हा जो हे निघालाय तर आपल्याला लिटरली कळतं यार हिला लाख लाख रुपये मिळत आहेत यार महिन्याला. काय करून हे करून हे करून अच्छा ओके आपण चुकतोय. तर मला सगळे ओळखतात पण तरीही मग ते का नाही मिळत. आता पण लोकांना हे माहितीये माझे बाबा गेले पण मी सोशल मीडियावर पोस्ट करते, मी विलाला गेलीये, मी नाचते. मी पहिल्यांदा कोणत्या तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेले आणि माझा तो एक्सपिरियन्स खूप. तर अंकिता 5 मिनिटात मला बोलली तू निघ तिथून, बाकीच्या अरेंजमेंट्स मी तिथे करते. तर मला असं झालं की ओके झालं आता, म्हणजे ऍडमिशन झालं, आता बेड मिळणार. तिथे पप्पांना व्हीलचेअरवरच बसवून ठेवलं आणि मी तिथे खूप इनोसंटली जाऊन तिथे विचारते त्या नर्सना की ह्यांचा बेड कोणता आहे. तर त्या मला डायरेक्ट उडवून टाकलं की बेड नाही आहे, असंच ठेवायचं आहे. आणि एक रॅन्डमली काका होते, असा टीका लावलेला त्यांनी. मला त्यांच्यात स्वामीच दिसले. जिथे आपण पप्पा बाबा सचिन काका सगळं बोललं जात होतं तिकडनं डिरेक्टली ते बॉडीवर शिफ्ट झालं. बोलतात ना की माझ्या याच्यावर खूप नशिबाच्या याच्यात चांगलं हे केलेलं की माझ्याकडे 2 बाबा आले. माझे जे बाबा होते लहानपणी 2-2.5 वर्षाची असताना ऑफ झाले. आणि मला असं काहीच मोठं किंवा वेगळं नाही वाटत आहे की मी त्यांच्यासाठी खूप काही केलं. मला असं वाटतं की कोणीही करेल यार, आपल्या बापासाठी का नाही करणार कोण. आपण जे सो कॉल्ड आपलं प्रेम 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 म्हणतो, आपण जगू नाही शकत, हे नाही करू शकत, पण जेव्हा पुढे जाऊन अशी एखादी वेळ येईल आपण हे करू शकतोय का एकमेकांसाठी. किती स्ट्रॉंग राहायचं माणसाने. पत्र, रेडिओ, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांनंतर एक असं माध्यम आलं म्हणजे सोशल मीडिया. तरुणांना वेळ लावला ॲक्च्युली या माध्यमाने. आणि या माध्यमांवरती जे काम करतायत ते म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्स, जे आपल्याला एंटरटेन करतात. तर आत्ता माझ्यासोबत एक अशीच कॉन्टेंट क्रिएटर्स आहे. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. मज्जा पिंकवर एक स्पेशल इंटरव्ह्यू घेऊन आले स्पेशल व्यक्तीचा, म्हणजेच कॉन्टेंट क्रिएटर सायली इंदुरकर. कशी आहेस? मस्त. काय सुरू आहे सध्या? चालू आहेत कामं, ऑफिस, कॉन्टेंट क्रिएशन, सगळीच धावपळ चालू आहे. बेसिकली चालू आहे. ओके. आम्ही अनेक वर्ष तुझा कॉन्टेंट बघतोय सोशल मीडियावरती. एवढं छान एंटरटेन करतेस तू सगळ्यांना, म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर असू दे, नाही तर ट्रेनमधली तुझी मजा असू दे, सगळंच आम्ही एंटरटेनमध्ये घेतोय. बट याची सुरुवात कुठून झाली आहे? सगळ्यांना माहितीच आहे मी आधी थिएटर करत होते कॉलेजला असताना. मग तिथे आमचे काही फ्रेंड्स वगैरे जे भेटले ते लोक आधीपासून व्हिडिओज वगैरे बनवत होते. मग त्यांच्या सोबत राहून मग मला पण ते असं झालं की मी पण करू शकते. त्यांनी मला थोडं मोटिवेट केलं आणि तिथून हे सगळं सुरू झालं. स्टार्टिंगला फक्त एक अटल करंडकला रील स्पर्धा होती, त्याच्यात भाग घ्यायचा म्हणून माझ्या कोणीतरी ओळखीच्यांनी सांगितलेला कॉन्टेंट होता, तो मी माझ्या पेजवर टाकला आणि मी फर्स्ट आले त्याच्यात. आणि त्याच्यात ती मला एक इंस्टाग्रामच्या लोगोची ट्रॉफी मिळाली. तर म्हणजे मी खुश होते वगैरे, पण मला ती जेव्हा ट्रॉफी मिळाली तेव्हा असं झालं की म्हणजे मला ते असं डिझर्विंग वाटत नव्हतं, कारण मी त्याच्यासाठी काहीच करत नव्हते किंवा तो कॉन्टेंट पण माझा नव्हता किंवा अशी काही वेगळी मेहनत मी घेतली नव्हती. तर ते असं ते अवॉर्ड मिळालं ते मला असं खूप असं चुकचुकल्यासारखं वाटत होतं. तर मी म्हटलं की नाही, जर मी असा एखादा व्हिडिओ टाकलाय आणि लोकांना खरंच आवडतंय तर मी म्हटलं काय हरकत आहे. आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून मी चालू केलं की आता करायचंय. आणि असंच रॅन्डमली काहीतरी सुचेल, काही व्हिडिओ, म्हणजे दिवसाला आम्ही 5-5, 10-10 व्हिडिओ बनवायचो. संडेला वगैरे असं भेटून एकदाच, मग रोज पोस्टिंग करा. असं काही नव्हतं की कॉन्टेंट क्रिएशन काय असतं किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स काय असतात, असं काहीच डोक्यात नव्हतं. खूप इनोसेंटली सुरू केलेली जर्नी होती आणि आज इथेपर्यंत पोहोचलोय आम्ही. प्रवास मी बघितला. तू घरामध्ये वेगवेगळे कॅरेक्टरचे रील्स केलेस, ट्रेनमधले कॅरेक्टरचे रील केले. हे सगळं शूट करताना अनुभव कसा होता? म्हणजे 100 लोक असतात आजूबाजूला, लोकांना वाटतं की हे काय, हे आम्ही पण करू शूट, ह्याच्यामध्ये काय व्ह्यूज मिळणार, हे ते नसतं सोपं. या सगळ्या गोष्टी 4 लोकांमध्ये उभं राहून बोलणं इज व्हेरी टफ. बरोबर. तर मग ती सुरुवात कशी होती, ती प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी?
सुरुवात केली ना तेव्हा हे कंटेंट क्रिएशन किंवा काहीतरी आपल्याला खूप जाऊन पुढे हां. मिळेल, आपण फेमस होऊ, असं काहीच नव्हतं डोक्यात. त्यामुळे जेव्हा सुचायला लागले ना तेव्हा मी दादरला जॉबला होते, त्यामुळे माझा ट्रेन ट्रॅव्हलिंग खूप व्हायचं. हां. तर मग असं झालं की मग ते सगळं बघून ना काही ना काही सुचायचं, अरे हे असं तसं. मग आम्ही विरारला वगैरे भेटून, आमचा ग्रुप होता तेव्हा, तर खूपच मोठा ग्रुप होता, आम्ही एक 10-15 जण असायचो. त्यामुळे आमची गर्दी आम्ही स्वतःसोबत घेऊनच चालायचो. तर तिथे ते शूट करणं वगैरे, तर बोलतात ना की तेव्हा ते नव्हतं कुठे की लोक काय म्हणतील. आम्ही आमच्याच दुनियेत असायचो की खूप मजा यायची शूट करायला, की ते काम म्हणून करत नव्हतो आम्ही, कारण ती एक मज्जा होती की चल जायचंय, तुझं काय शूट आहे, माझं काय शूट आहे, हे असं करूया तसं करूया. 4 डोकी लागतायत, सगळ्यांची थॉट प्रोसेस एकत्र येत आहेत आणि खूप मजा म्हणून आम्ही ते करायचो. अजूनही करतो की म्हणजे तो 1-1.5 मिनिटाचा जो व्हिडिओ दिसतो त्याच्यामागे आम्हाला माहिती आहे की ते शूट करायला किती टाइम जातो, ते करताना किती रिटेक्स होतात, किंवा एक वेगळाच अनुभव असतो. ते बिहाइंड द सीन्स आमचं काय चालू असतं ते आमची मज्जा आम्हाला माहिती. आणि लोकांचं म्हणशील तर कधी कधी असे वेगळे अनुभव पण येतात की लोक जज करतात किंवा असं. पण लकीली माझ्या बाबतीत जास्त असं कधी नाही घडलं. मी नेहमी म्हणते नशिबाने मला, म्हणजे माझ्या वाटेला जी लोक येतात ती चांगलीच आली, असं मी नेहमी म्हणते. तर खूप छान एक्सपिरियन्स होते. खूपदा ट्रेनमध्ये शूट वगैरे करताना लोक पण इन्व्हॉल्व्ह व्हायची की ॲटलिस्ट काकी काही बोलू नका, शांत राहा. तर म्हणजे कॉपरेट करायची. त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि माझ्या मते आता 2-2.5 वर्ष झाले असतील मी ट्रेनचा कॉन्टेंट नाही बनवला, हो. कारण मध्ये असं खूप झालेलं, सगळे ते डान्स वगैरे करायचं, त्या हां. खूप वेगळ्या गोष्टी व्हायरल व्हायला लागलेल्या लोकल ट्रेनच्या याच्यावर. मग खूप गोष्टी निघालेल्या की अलाउड नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. आणि मग सगळ्याच बाकीच्या गोष्टींच्या ह्याने पण मग ते थोडं थोडं कमी झालं. पण अजूनही म्हणजे जे माझे ते 15-20 व्हिडिओज आहेत जुने, अगदीच जुने, म्हणजे 4-5 वर्ष व्हायला आली आहेत त्या व्हिडिओजना, पण अजूनही लोकांना ते व्हिडिओज लक्षात आहेत. अजूनही कुठेतरी लोक मला त्या व्हिडिओजमुळे ओळखतात. येस. आणि ते ऐकायला पण छान वाटतं आणि बरं वाटतं. त्यातली एक मी आहे असं म्हणू शकते. कारण मला खूप आवडायचे ते व्हिडिओ तुझे ट्रेनमधले, कारण ते खूप टफ आहे. आणि जसं तू आता बोललीस की मित्रांसोबत तुम्ही सुरुवात केली, तर असे बरेच ग्रुप आहेत आणि एक तुमचासुद्धा एक ग्रुप असेल. आणि मित्रांसोबत काम करताना आपलं असं असतं की आपण सगळे एकत्र ग्रो होऊया. तर असे कुठले मित्र आहेत छान, जे तुम्ही एकत्र ग्रो झालात आणि आता कसं वाटतंय की एकत्र आपण एका लेवलला असे छान क्रिएटर्स म्हणून काम करतोय? म्हणजे सुरुवात झाली तेव्हा ऑब्व्हियसली खूप होते, नंतर होतात काही गोष्टी, हळूहळू Yes. वेगळे होत जातात. पण लकीली जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत, किंवा एक म्हणतो ना आपण की आपण ज्यांच्यासाठी करतो किंवा जे आपल्यासाठी करतात, ते आम्ही अजूनही सोबत आहोत. वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलेत सगळे, पण ते कनेक्शन आहे ते अजूनही आहे. आणि आमचा ग्रुप असा आहे ना की आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी पण सेलिब्रेट करतो, खूप छोट्या छोट्या गोष्टी. आणि मला खूप चांगलं वाटतं ते, की अजूनही म्हणजे बोलतात ना की आता माझे यूट्यूबवर वगैरे 1 मिलियन सबस्क्रायबर्स झाले, पण ते जितकं जल्लोषात आम्ही सेलिब्रेट केलं नसेल कदाचित, त्यापेक्षा जास्त जेव्हा आमचे 10,000 फॉलोअर्स झालेले ना, ते सेलिब्रेशन काहीतरी वेगळंच होतं. ते आयुष्यात कधी न विसरण्यासारखं. आणि काहीही झालं, ते बोलतात ना की एक असतं की तुम्ही आयुष्यात काही म्हणजे खूप मोठं काहीतरी जिंकाल, पण ते सेलिब्रेट करायला जर तुमच्याकडे लोक नसतील ना, तर त्याची मजाच नाही घेता येत. बरोबर. आणि लकीली माझ्याकडे ती लोक आहेत. माझं कधीच असं नाही, म्हणजे तू आता मी जेव्हा बोलते तेव्हा पण नोटीस करशील, मी फक्त कधी माझं असं नाही हां. बोलत काही. माझ्या प्रत्येक ह्याच्यात ते लोक इन्व्हॉल्व्ह असतात, प्रत्येक ह्याच्यात. म्हणजे माझा दिवसच संपत नाही त्यांच्याशिवाय, असं सगळं आहे. मग ते कॉन्टेंटच्या बाबतीत म्हणू, पर्सनल लाईफमध्ये म्हणू, ती फ्रेंड्स नाही म्हणू शकत, एक फॅमिली आहे आमची ती. आणि आम्ही सगळे एकमेकांसाठी उभे राहतो. मग काहीही असो, जर रात्री 12 वाजता कॉल होत आहे की कोणाचं तरी अर्जंट प्रमोशन शूट करायचं आहे, भले बाकीच्यांचे उद्या सकाळी ऑफिस आहेत, तरी रात्री 2 वाजू देत, 3 वाजू देत, सगळे एकमेकांसाठी तिथे थांबणार. कोणीच कोणाला काही बोलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा पण ते समोरचे 4 जण तिथे उभे असतील. बरोबर. आणि ते आहे, म्हणजे आमचं असं नाही आहे कधीच कोणाच्या बाबतीत काही की मी तुझ्यासाठी हे केलं किंवा तू माझ्यासाठी काही करतोय. एक आपुलकी आहे आमच्यात, खूप चांगली आपुलकी आहे. आणि नो नजर. टचवूड. येस. आणि एकत्र ग्रो झालात तुम्ही, खूप छान गोष्ट आहे. बट आता जसं मी अनेक माध्यमांवरती सुद्धा ऐकते की जसं सिनेसृष्टीमध्ये लॉबीज असतात. आता ते कितपत खरं आहे आय डोंट नो. बट मला एक क्रिएटर्सच्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे की क्रिएटर्समध्ये सुद्धा लॉबी असतात का? आणि
जर असतात तर ते कशाप्रकारे वर्क करतात? आता आम्ही वसई विरारचं असं नाही बोलणार टिपिकली. पण आता आहेत. आता आमच्यासारखे ऑलरेडी एक 100-150 क्रिएटर आहेत हं. समज. आता त्याच्यात असे काही क्रिएटर्स आहेत जे आत्ता ॲड झाले आहेत हो. काही वर्षांपासून. आत्ता व्हायरल होत आहेत. आणि आम्ही असे आहोत की आम्ही खूप आधीपासून करतोय. आता मुद्दा असा होतो की जे आपण बोलतो ना, जे मोठे क्रिएटर्स बोलतो हं. किंवा क्रिएटर्सच्या ह्याच्यात स्वतःच क्रिएटर्सनी काही लॉबीज बनवल्यात स्वतःच. की ह्यांचा एक वेगळा आहे, आमचा एक वेगळा आहे, असं काय. आणि माझं असं होतं की म्हणजे आमच्या पूर्णच ग्रुपचं आम्ही अगदीच मायक्रोमध्ये पण नाही आहेत हो. किंवा म्हणजे असं नाही होत की ज्यांना लोक ओळखत नाही बरोबर. किंवा ज्यांचा कॉन्टेंटच लोकांना माहीत नाही, असे पण आम्ही येत नाही. किंवा आम्ही त्यांच्यात पण येत नाही की ज्यांना सगळीकडे जायला मिळतंय किंवा ज्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत किंवा ज्यांना एक बोलतात ना, एक वेगळ्या लेवलची ट्रीटमेंट मिळते. आम्ही मध्येच कुठेतरी फिरतोय आणि ते का ते कळत नाहीये. आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असं वाटतं की एजन्सी हा जो प्रकार आहे बेसिकली, ओके. तर एजन्सीज जे आहेत, जे क्रिएटर्स आहेत एजन्सी सोबत, तर मग ते असं होतं की जे मोठे मोठे इव्हेंट्स होतात किंवा ओव्हरऑल आता मुंबई झालं तर मुंबईमध्ये जे काही इव्हेंट्स होतात ते ऑब्व्हियसली एजन्सी थ्रूच होतात. तर मग एजन्सीशी कनेक्टेड जे लोक आहेत ते लोक त्या प्रत्येक ठिकाणी दिसतात. आता मी म्हणजे सुरुवातीपासून मी मराठी कॉन्टेंट हे करते. माझा जो ग्रुप आहे आम्ही सगळेच मराठी कॉन्टेंट करतो. काही जण आहेत हिंदी करतात वगैरे. तर मी नोटीस केलंय मोस्ट ऑफ द टाइम्स खूपदा असं होतंय की एजन्सीज फक्त जे हिंदी क्रिएटर्स आहेत त्यांना जास्त एक बोलतात ना प्रेफरन्स दिला जातो. ओके. मराठी क्रिएटर्सना नाही तितका दिला जात. आता ते कितपत खरं आहे, लोकांना काय कमेंट करायच्या त्या करू दे, आय डोंट केअर. पण जे आहे ते आहे. मी जे Yes. अनुभवलं असं. बरोबर. आता असं नाहीये की आम्हाला कामं येत नाहीये, हो. आम्हाला कामं येतात. सगळ्यात मोठी गोष्ट जितके हे आपण बोलतो की वरच्या लॉबीतले क्रिएटर्स, हो. आता पर्सनली बोलायचं झालं तर मला सगळे ओळखतात. हं. आमचा कॉन्टेंट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांच्या लक्षात आहोत. पण तरीही मग ते का नाही मिळत, हा एक प्रश्न येतो नेहमी. आता मी कोणत्या इव्हेंटला जाते तर असं कधीच नाही होत की मी माझी कारण खूप असं होतं की क्रिएटर म्हणून आपण जेव्हा जातो तर आपल्याला थोडं असं हे होतं कारण ते आपल्या ह्याच्यात असतात. पण असं नाही आहे. मी कुठेही जाते तर मला जी समोरची 10 जण आहेत ती ओळखतात, नावासकट माझ्या कॉन्टेंट सकट ओळखतात. मग त्यांना जी ट्रीटमेंट मिळते ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आम्हाला थोडी कमी मिळते किंवा आम्ही या बाबतीत कुठेतरी मागे राहतोय. मग ते कळत नाही की फक्त एजन्सीमुळे हे होतंय की आम्ही कुठेतरी कमी पडतोय किंवा सोशल मीडिया आत्ता या घडीला खूप वेगळ्याच प्रकारे वर्क करतंय. बरोबर. ते कसं अनलॉक करायचं हे आम्हा सगळ्याच क्रिएटर्सना, मग ते कोणत्याही लेवलचे असो, सगळेच आता थोडे हे झालेत की नक्की करायचं काय. ऑडियन्स म्हणजे खूप क्रेझी झालाय की त्यांना काय आवडेल काय नाही आवडेल हे फिगर आउटच करता येत नाहीये. बरोबर. तू काहीतरी खूप मेहनत करून खूप असं 5-6 तासाचं एखादं काहीतरी कॉन्टेंट तू काढतेस, खूप असं वेगवेगळ्याने शूट वगैरे करते, पण असं होतं की खूपदा त्याला व्ह्यूज जात नाहीयेत किंवा लोकांपर्यंत तो जेवढा आपल्याला एक्सपेक्टेड आहे तेवढा पोहोचत नाही. आणि मग तू असंच रॅन्डम काहीतरी नाचत वगैरे काहीतरी ट्रेंडिंग सॉन्गवर एक व्हिडिओ टाकतेस 2-3 मिनिटाचा आणि तो क्रेझी व्हायरल जातो. हो. आणि मग ते ठीक आहे, माझ्या पेजचा फायदा होतोय, पण ॲज अ क्रिएटर मला ती गोष्ट आवडत नाही कुठेतरी. कारण मी त्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली यार, की मला त्याच्यातनं काहीतरी एक मेसेज द्यायचा होता, तर तुम्हाला दिसत का नाहीये तो? घ्या ना, चांगलं काहीतरी देते तर. असं खूपदा होतं. येस. म्हणजे क्रिएटर्सने कोणत्या विषयावरती करायचं, आता अल्गोरिदम एवढा नेक्स्ट लेवल चेंज होत राहतं. Yes. एवढा वास्ट ऑडियन्स आहे आपला. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी लोकांना नवीन बघायचं असतं. मग त्यात पण नवनवीन क्रिएटर्स येतच असतात. मग अशा वेळेला काय बनवायचं काही सुचत नाही. मग आत्ता जे क्रिएटर्स नवीन येत आहेत, आता ती पब्लिसिटी कशी होते, बॅड आहे, गुड आहे ते मी ठरवत नाही. बट तुला काय वाटतं जेव्हा एखादा व्हिडिओ, आता हल्लीच प्रणित मोरेचा शो झाला, त्या किंवा अनेक गडकिल्ल्यांवरचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत आहेत जे सध्या ट्रेकिंगला वगैरे जात आहेत. तर ह्या व्हिडिओजचे जे व्हायरल होतात ज्यांच्यामध्ये काहीच नसतं घेण्यासारखं, मग त्याबद्दल तुला काय वाटतं की ते कसं आपण होल्ड करू शकतो की हे नाही पोचलं पाहिजे लोकांपर्यंत आणि काहीतरी चांगलं पोचलं पाहिजे, तर हे कसं आपण चेंज करू शकतो? बेसिकली हे जे होतं की एखादा आपण काहीतरी व्हिडिओ टाकतो रॅन्डम, सध्या मला असं वाटतंय लोकांना रॉ फुटेजेस किंवा रॉ व्हिडिओज बघायला खूप जास्त आवडतंय
की रॅन्डम आपण असंच काहीतरी टाकतो ना, हां. ते खूप व्हायरल जातं. आणि मग कुठेतरी असं होतं की जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ॲक्च्युलीमध्ये, की त्यांचं असं आहे की काहीतरी वेगळं द्यायचं आहे, काहीतरी कॉन्टेंट विचार करून द्यायचं आहे, एक मेसेज द्यायचा आहे काहीतरी, हां. ते कुठेतरी थोडं मागे राहिलं जातंय. मागे राहिलं जातंय यापेक्षा मी म्हणेन की मग काय होतंय, हे जे आता समज तू एखादा व्हिडिओ काहीतरी टाकलास रॅन्डम, तो व्हायरल गेला. हां. कोणाचीच काही हरकत नाहीये. आपण कोणाला बोलतात ना, तू जसं म्हणते होल्ड, कोणावरच आपण हां. होल्ड तो ठेवूच शकत नाहीये. पण मग असं आहे की ते लोक जेव्हा बोलतात ना की तुझा एक व्हिडिओ व्हायरल गेला, आता त्यामुळे तू कॉन्टेंट क्रिएटर समजायला लागलीस स्वतःला. हां. ठीक आहे, चल आपण मान्य पण केलं तू कॉन्टेंट क्रिएटर्स. आता तो व्हायरल गेला, मग तू त्याच्या पुढे काय पोस्ट करतेस हे पण खूप मॅटर करतं. काही वेळा लोकांचं काय होतं, त्यांचं समज असे 2-3 व्हिडिओ व्हायरल जात आहेत, हं. त्याच्यानंतर ते काहीतरी रॅन्डम पोस्ट करतायत, मग ते व्हायरल जात नाही काही वेळा. मग ते बोलतात ना, एक ती चटक लागते की हं. लोकांच्या कमेंट्स काय येत नाहीयेत, व्ह्यूज काय येत नाहीये. बरोबर. तो एक हे होतं की लोकांना दाखवायचंय की माझं हे गेलं, आणि मग त्याच्यात ते काहीही पोस्ट करू लागतात. मग तो सेन्सच राहत नाही आपण काय टाकतोय, काय नाही टाकत आहोत. खूप आपण असे व्हिडिओ बघतो की आता म्हणजे लहान लहान मुलांना पण, लहान मुलांचे हो. इतके अकाउंट्स हे होत आहेत जे जेन्युइनली छान असं करतात, ते क्यूट असं बघायला पण छान वाटतं. पण खूपदा असं होतं की लोक जबरदस्तीने लहान मुलांना काहीतरी बोलायला लावतायत. हं. तर असं होतं की ते खूप गोष्टी चुकीच्या पण पोर्ट्रे होत आहेत. पण ते म्हणजे मला पण नाहीच कळत आहे की तो चेंज आपण कसा आणू शकतोय, किंवा कारण असं झालंय तू कोणालाच थांबवूच नाही शकत आहे. बरोबर. जसं कॉन्टेंट क्रिएटर्सना कोण नाही थांबवू शकत आहे, तसं त्यांना पण, दुसऱ्यांना पण नाही. तर ते आता बोलतात ना की प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी येते की आपण काय पोस्ट करतोय, आपण पोस्ट करतोय त्याने लोकांवर काय इम्पॅक्ट पडतोय, हे प्रत्येकाने थोडाफार तरी एक 1% तरी विचार करावा, अशी इच्छा व्यक्त करेन. नाही, अगदीच. आणि सध्या म्हणजे असं सोशल मीडियावरती बऱ्याचदा दिसतं आपल्याला, की मुलगी आहे ना, अरे मग शरीर दाखवूनच व्ह्यूज मिळवणार, लाईक्स मिळवणार, कमेंट्स मिळवणार. आणि हे कितपत घडतं सुद्धा आहे. म्हणजे मला वाटतं की हे हो. घडतंय, मुली हे करतायत. हो. म्हणजे लिटरली सबस्क्रिप्शनपासून सगळ्या गोष्टी होतात आणि लोक ते सबस्क्रिप्शन घेतायत सुद्धा. बरोबर. म्हणजे अनेकांचे आपल्याला इन्कम सोर्स सुद्धा कळतात त्याच्यावरून, की हो. ही मुलगी किती कमवतीये त्याच्यामुळे. मग याबद्दल तुझा काय थॉट आहे? याबद्दल म्हणायचं झालं तर ऑब्व्हियसली प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे, त्याच्यावर हं. मी असं काही कमेंट नाही करू शकत. पण मग तेच होतं की बोलतात ना की जे लोक मेहनत करून काहीतरी करायचा विचार करतायत, किंवा सोसायटीमध्ये एक बोलतात ना, एक चांगलं आपलं व्यक्तिमत्व किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल असं करायचा प्रयत्न करतायत, ते आम्हाला रिस्पेक्ट खूप आहे. ती एक गोष्ट आहे की आपल्याला रिस्पेक्ट खूप मिळतो. पण मग तेच झालं की इन्कमच्या बाबतीत म्हणायचं झालं, आता अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत जे जज करतात मुलींना की ही असं का पोस्ट करते, हां. ही हे का टाकते, ते का टाकते. पण तुम्ही जर रात्री जाऊन ते व्हिडिओज बघताय हो. तर तुम्हाला हक्कच नाहीये. आणि मग मला कुठेतरी ती पण नाही चुकीची वाटत, कारण असं होतं ठीक आहे ना, तिचं घर चालतंय त्याच्यावर, हो. कोणाला काय पडलीये यार, कोणालाच बरोबर. काहीच पडली नाहीये. तिला मॅटरच करत नाहीये मी काय बोलते किंवा बाकीचे 4 लोक काय बोलतायत. तिच्या जवळची माणसं आहेत, ते जर कम्फर्टेबल आहेत, तिची फॅमिली कम्फर्टेबल आहे, तिला जो इन्कम सोर्स हवा होता तो तिला मिळालाय, तर त्याच्यात आपण काहीच नाही बोलू शकत आहोत. आणि आमचं पण होतं, आम्ही ग्रुपवर खूप वेळा डिस्कशन पण करतो की सबस्क्रिप्शन हा जो हां. हे निघालाय, तर आपल्याला लिटरली कळतं यार हिला लाख रुपये मिळत आहेत यार महिन्याला, काय करून, हे करून. हे करून. अच्छा, ओके. मग मी आमचं असं होतं की आपण चुकतोय. म्हणजे का हे करतोय आपण हे करून म्हणजे कायच मिळतंय आपल्याला. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचे एथिक्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा मोटिव्ह वेगळा आहे. माझा मोटिव्ह आहे की 4 लोकात आपण जाऊ तेव्हा आपलं नाव एका रिस्पेक्टफुल वेमध्ये काढलं गेलं पाहिजे. येस. आपल्या फॅमिलीला कधी कोणी असं बोललं नाही गेलं पाहिजे की तुमची मुलगी असं काहीतरी करते किंवा जे काही असेल, कारण आपण एका तशा बॅकग्राऊंडमधून येतो. बरोबर. आणि प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे आपण काय करायचं काय नाही. आणि जसं मी म्हणाले की सुरुवात केली तेव्हा अशा काहीच गोष्टी डोक्यात नव्हत्या. म्हणजे पैसे, फक्त या गोष्टीतून पैसे कमवण्यासाठी ही गोष्ट चालू केली नव्हती. सो ज्या गोष्टीसाठी ते चालू केलं होतं, स्वतःच्या समाधानासाठी, लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्यासाठी. सो अजूनही मी ते मेंटेन करते. मी प्रयत्न करते की काहीही होऊ दे माझ्या लाईफमध्ये, मी लोकांना हसवत राहीन, आणि बस तोच प्रयत्न चालू आहे. नाईस. तर आता क्रिएटर्स आपले आहेतच सगळे,
आणि आत्ताच नवीन नवीन मी रिसेंट असे न्यूज बघवती की मेटा आता सगळं पेड करणार आहे, म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सगळंच. तर हे झाल्यानंतर क्रिएटर्स कमी होतील काय वाटतं, आणि तू काय स्टेप घेशील? मला असं वाटतंय की क्रिएटर्स आता कमी होणं हे मला दिसत नाही. अशक्यच वाटायला लागलंय. कारण म्हणजे तू कोणालाही, म्हणजे आता जे कॉलेज टीनेजर्स वगैरे जे कोणी आहेत, तू सगळ्यांना बघशील तर प्रत्येक जण सोशल मीडियावर पोस्टिंग करतोय. मग त्यांना क्रिएटर्स म्हणा, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, आता असं वाटायला लागले प्रत्येक जण क्रिएटर झालाय. हो. त्याच्यात फक्त आता एवढंच आहे की हे पोस्ट करतात, ह्यांचा हा जॉनर आहे, ह्यांचा हा कॉन्टेंट आहे, हे काहीतरी रॅन्डम पोस्ट करतात, गेट रेडी विथ मी, जे काही आहे, असं फक्त वेगवेगळे हे झालेत. हो. प्रत्येक जण सोशल मीडियावर क्रिएटर झालाय. मग ते अगदी आपल्या मम्मी पप्पांच्या एज पासून हो. ते अगदी लहान मुलापर्यंत. त्यामुळे हे अगदीच अशक्य झालं. आता हे होऊ शकतं की जेव्हा मेटा हे सगळं चालू करेल तेव्हा लिमिटेशन्स येतील काही. तेव्हा एक बोलू शकतो की जे ऍक्च्युअल कॉन्टेंट देत आहेत, व्ह्यूज वाईज, हो. ह्याच्या वाईज, किंवा गाईडलाईन्स जर काही चेंज होत आहेत, त्या हिशोबाने खूप लिमिटेशन्स यावेत अशी आमची पण इच्छा आहे. कारण जेन्युनली आम्ही जर काहीतरी करतोय तर आम्हाला माहिती आहे की आम्ही त्या क्रायटेरियामध्ये काम करतोय कुठेतरी. बरोबर. तर त्याचं एक कदाचित मला वाटतं की फायदा होईल. आणि क्रिएटर्स कमी नाही होणार, पण क्रिएटर्स त्या हिशोबाने कदाचित काम करणं चालू करतील असं मला वाटतं. नाईस. आणि क्रिएटर्स फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीच आहेत. आता तुझेच बरेच मित्र मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करतायत. सो कसं वाटतं त्यांना काम करताना बघून, आणि तू कधी असं संधीची वाट बघते कधी करायचंय? आम्हाला पण बघायचंय सायलीला मोठ्या पडद्यावरती. येस, ॲक्च्युली मी 12th वगैरे असताना मी ऑलरेडी एका मूवीमध्ये काम केलेलं आहे. ओके. तर म्हणजे तेव्हा तर खूपच लहान होती मी, अगदी असा 1-1.5 मिनिटाचा रोल होता तो माझा प्राजक्ता माळीसोबत. तर केलेलं आहे. आणि तेच म्हणतात ना की मी जेव्हा थिएटर करत होते तेव्हा मला खूप इच्छा होती की मला याच लाईनमध्ये जायचं आहे. पण मग तेच होतं की आपल्या अंगावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, घरची जबाबदारी म्हणा, हे सगळं म्हणा. आणि तेव्हा माझ्या घरातले तितके या सगळ्या गोष्टींना घेऊन हे नव्हते की तू हे कर. तर ती आवड जपण्यासाठी फक्त आपण काहीतरी छान करतो हे दाखवण्यासाठीच कुठेतरी हे सगळं सुरू झालं की व्हिडिओजच्या माध्यमाने ॲटलिस्ट आपण आपलं काम दाखवूया. आणि माझे खूपसे मित्र आहेत जे मालिकांमध्ये काम करतात आणि मला खूप अभिमान आहे त्यांचा. आणि ऑब्व्हियसली ते खूप स्ट्रगल करतात, त्यांचा स्ट्रगल मी बघते. आणि मी जेन्युनली मी खूप, म्हणजे मी स्वतःसाठी जितकं हे नाही करत. माझं असं होतं की चल माझं सोशल मीडियावर चांगलं चालू आहे, पण माझी त्यांच्यासाठी खूप इच्छा आहे की त्यांना खूप चांगली चांगली कामं मिळू देत, खूप चांगल्या संधी मिळू देत. कारण ते डिझर्व करतात ते इतकी वर्ष. आता तेच झालं की ते कॉन्टेंट क्रिएटर्स पण आहेत, पण ते त्याहून जास्त ते एक ऍक्टर्स आहेत. तर आता हे जेव्हा होतं की कॉन्टेंट क्रिएटर्सना मालिकांमध्ये घेतलं जातंय वगैरे, येस काही ठिकाणी होतं. तर बेसिकली आता आपण हे अशा प्रकारे पण एक्सेप्ट करू शकतो की नवीन कोणती तरी मालिका येते तेव्हा आम्हा क्रिएटर्सना प्रमोशनसाठी बोलवलं जातं. बरोबर. आता ते वन टाइम प्रमोशन झालं, हो. आम्ही गेलो, ते हे केलं. आता त्याच्यात जर खरंच कोणीतरी चांगला ऍक्ट करणारा आहे तर काय हरकत आहे जर त्यांना मालिकांमध्ये घेतलं जाते. आता मला असं नाही वाटत की डिरेक्टली फक्त फॉलोअर्सच्या हिशोबाने घेतलं जातंय. ते घेतलं पण जात असेल, पण ते मला असं वाटतं की जे 1-2 दिवसासाठी किंवा एखाद्या एपिसोडसाठी जेव्हा ते बोलवलं जातं असं काहीतरी चंक असेल तेव्हा. पण बाकी माझ्या ओळखीत जितके माझे कॉन्टेंट क्रिएटर्स फ्रेंड आहेत जे मालिकांमध्ये काम करतात ते ऑब्व्हियसली ऑडिशन्स वगैरे देऊन गेलेत, त्यांच्या कामाच्या बळावर ते तिथे आहेत. बरोबर. हे मी बोलेन कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो. त्यामुळे मला असं नाही वाटत की फक्त फॉलोअर्सच्या हिशोबाने त्यांना त्याच्यात घेतलं जातं. हां, असं असू शकतं की फॉलोअर्स बघितले जात आहेत, पण मग काही हरकत नाहीये. मालिकांना जर ते प्रमोट करायचंच आहे तर मग एक कॉन्टेंट क्रिएटर त्या मालिकांमध्ये काम करतोय याचा म्हणजे त्यांचा पण फायदा आहे आणि त्याचा पण फायदा आहे. तर मग मला नाही वाटत असं काही कोणाला हरकत घ्यायची गरज आहे तिथे. कारण तुम्हाला फक्त असं दिसते चल त्याने फॉलोअर्सच्या हिशोबाने घेतलं जरी त्यांना, तरी तो करतोय ना 12-12 तासांची शिफ्ट. बरोबर. तो त्याचा टाइम देतोय तिकडे, सगळ्यात मेन जे आहे. कारण कॉन्टेंट क्रिएटर्सना जो 12 तासाचा टाइम तो तिथे देतोय, तोच जर तिथून बाहेर राहिला तो 10 व्हिडिओ टाकू शकतोय. पण तो जर तिथे मेहनत करतोय स्वतःच्या ह्याने, तर मग मला असं वाटतं की ते अप्रिशिएट पण केलं पाहिजे. फक्त हे नका बघू की तो कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा त्याचे फॉलोअर्स काय, तो काय काम करतोय ते पण बघा असं मला वाटतं. आणि ते फॉलोअर्स सुद्धा
टॅलेंटच्या जोरावरती येस ऑब्व्हियसली, कारण तो कॉन्टेंट तितका देतोय, त्याची काहीतरी लोकांमध्ये ओळख आहे म्हणून त्याला तिथे घेतलं जात आहे. जर तो तितका ऑडियन्स त्या मालिकेला किंवा त्या मूवीला आणूच शकत नाहीये तर का त्याला घेतलं जाईल. आता रिसेंटलीच जेव्हा आपला तुंबाडची मंजुळा मूवी आला तेव्हा अथर्व रुकेला तर आता सगळेच ओळखतात, पण अजूनही त्याच्यात 2-3 माझ्या ओळखीचे माझे मित्र होते, आकाश होता, अजून काही होते, ते ऍक्टर्स आहेत कोकणातले वगैरे असे आहेत. तर मला पर्सनली, आणि मला असं झालं की मी ऍक्च्युली मला फक्त अथर्वचं मला माहित होतं, ही बाकीची जी लोक होती ती मला माहित नव्हती आहेत. गौरीची आजी काय माझीच आजी ती त्याच्यात होती. तर आय वॉज शॉक, मी थिएटरमध्ये ओरडत होती लिटरली, अरे हे लोक आले. तर एक बोलतात ना की आपल्या लोकांना मोठ्या पडद्यावर बघण्याचा आनंदच खूप वेगळा असतो. आणि म्हणजे आता तू जसं माझे जे मालिकांमध्ये मी तो मूवी बघितल्यावर त्यांना जाऊन ओरडते की तुम्ही कधी दिसणार यार तिथे, म्हणजे मला तुमच्यासाठी याच्याहून जास्त ओरडायचं आहे असं होतं. आणि खूप छान, अथर्व खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. तेच आहे की म्हणजे तुमचे फॉलोअर्स किती आहेत, काही म्हणजे या गोष्टी लोकांना दिसण्यासाठी आहेत, पण तुम्ही एक माणूस म्हणून काय आहात ते खूप महत्वाचं ठरतं. जेव्हा तुम्ही समोरासमोर भेटता तेव्हा तुम्ही लोकांना कसं ट्रीट करताय, तुम्ही तुमच्या आईबाबांचा किती रिस्पेक्ट करताय, तुम्ही त्या कामाला घेऊन किती डेडिकेटेड आहात, यावर खूप गोष्टी मॅटर करतात. येस, आम्ही हल्लीच आता अथर्व रुकेचं घराची गोष्ट पण केली, सो प्रेक्षकांनी जाऊन बघू शकता तुम्ही तो. आणि येस, पब्लिसिटी वगैरे सगळं आहे, मालिकांमध्ये काम करणं सुद्धा आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये खूप पैसा आहे असं जे आहे, म्हणजे मला माहीत नाही त्यात किती तथ्य आहे काय आहे, कारण मी नाही आहे कॉन्टेंट क्रिएटर. तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की पेड काम मिळणं, ब्रँड्स मिळणं आणि ओव्हरऑल इन्कम, की एवढी इन्कम असते, आता आपण कॉन्टेंट क्रिएटर झालोय, आपलं सगळं सॉर्ट आहे, अशी आहे लाईफ की नाही? असं म्हणजे बोलू शकते 50% लोकांचं तू म्हणू शकतेस, 50 घ्यायचं 60 to 70 पकडू शकतेस की येस, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पैसा आहे, खूप पैसा आहे. आता ते डिपेंड करतं तुम्ही काय कॉन्टेंट बनवताय, किती बनवताय, तुम्ही त्या सोशल मीडियाला किती देताय, त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. माझं पर्सनली सांगायचं झालं तर पैसा आहे, मला मिळतो. एक बोलतात ना, मला थोडे लिमिटेशन्स येतात कारण मी फुल टाईम नाही करत, मी जॉब वगैरे करून करते. होऊ शकतं मी कदाचित जॉब वगैरे सोडला तर तितकं काम येईल, पण मी जसं मगाशी म्हणाले की फ्लेक्झिबल आहेत गोष्टी. तुला नाही माहिती की कधी कधी असं होतं की महिन्याला तुला 7-8 ब्रँड एकत्र येत आहेत की वेळच उरत नाहीये. आता माझं लास्ट वीकच असं झालं की मला 4 ब्रँड व्हिडिओ द्यायचे होते, शूट झालेत, एडिट करून द्यायचे, खूप असं चालू होतं. आणि मग एखाद्या महिन्यात असं होतं की ब्रँडच येत नाहीये, अशा पण गोष्टी होतात. आता ते डिपेंड करतं तुझ्या पेजची रीच काय चालू आहे. आता ते मेंटेन ठेवण्यासाठी पण तुला कंटिन्यू व्हिडिओज करायचे आहेत. तर खूपदा असं होतं की जे फुल टाईम क्रिएटर्स आहेत करणारे, त्यांना थोडा जास्त फायदा होतो. आता माझ्याकडे यूट्यूबचा इन्कम सोर्स आहे, पण असं होतं की मला तितका वेळ नाही मिळत आहे यूट्यूबला द्यायला. पण ज्यांचे मॉनिटाईज झालेले जे फुल टाईम करतायत त्यांना म्हणजे मी सांगेन की आहे पैसा, खूप पैसा आहे. आणि बाकी आता तू जसं म्हणालीस की जे असेच रॅन्डमली काही टाकणारे हे आहेत. आता माझे जितके फॉलोअर्स आहेत तसे सेम फॉलोअर्स असणारे 100 लोक आहेत. पण मग तेच मॅटर करतं की तू कॉन्टेंट काय देतेस, तुझी फेस व्हॅल्यू काय आहे. ते बोलतात ना की तू आता जसं म्हणाली की काही मुली काहीही पोस्ट करतात, पण मग ते जे काहीही पोस्ट करणारे आहेत ना त्यांना त्या प्रकारचे किंवा त्या लेवलचे ब्रँड्स येत नाहीत. किंवा एक ते पण होतं की जे असंच करणारी लोक आहेत ना त्यांना जे ब्रँड्स येतात ते लोक खूप कमी पैशात ते करतात, कारण त्यांना ती गोष्ट मॅटर नाही करत की चल त्यांना 5-10 ब्रँड उडवायचे, मग ते छोट्या अमाऊंटमध्ये करतात. मग खूपदा असं बोललं जातं की त्यांचे फॉलोअर्स जास्त असतात. मग खूपदा असं होतं की मी पण खूप वेळा अशा गोष्टी फेस केल्यात की तिचे ना 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, तिने इतके रुपये घेतले, तुमचे इतके तर तुम्ही इतके का मागताय. तर मग मी डिरेक्टली म्हणजे बोलते की तुम्ही कॉन्टेंट बघा, ती तुम्हाला काय कॉन्टेंट देते आणि मी तुम्हाला काय कॉन्टेंट देते, आणि मग तुम्ही तिला सोडून जर माझ्याकडे येताय काहीतरी रिझन आहे ना, ते तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. मी म्हटलं मी जे काम करते मी त्याचेच फक्त पैसे मागते. आणि माझं खूप आहे, मी कधीच कोणाला विचारायला जात नाही की तिला किती पैसे मिळाले किंवा मला जे योग्य वाटतात ते मी पैसे सांगते, मी निगोशिएट करते. काही वेळा असे पण ब्रँड्स येतात जे खरंच जर माझं असं खूप आहे की जर समोरचा व्यक्ती जेन्युइनली माझ्याशी बोलतोय किंवा जर खरंच काही असेल ना, मी खूप कमी पैशात पण त्यांच्यासाठी काम करते.
पण तेच आहे की ते मॅटर करतं की कुठे आहोत. प्रोफेशनली मी तसं नाही करू शकत. जेव्हा अगदीच चांगल्या चांगल्या ब्रँड्सच्या डील येतात तेव्हा मी हे नाही करू शकत अगदीच निगोशिएट. कारण ते काय होतं, मग तू स्वतःची व्हॅल्यू फिक्स करते. बरोबर. आणि मग चल, ते लोक खूप एजन्सीवाले तर बाप रे इतकं गुंडाळायचा प्रयत्न करतात, आय स्वेअर. म्हणजे ते तुला अक्षरशः त्या टोकाला नेऊन सोडतातच की एवढ्यात करताय तर नाहीतर नाहीच होऊ शकत. हा ब्रँड जातोय तुझ्या हातातनं, तुला दिसतो. बापरे. ते पण तुला एजवर सोडतात. पण मी नोटीस केलंय, मी आता असं करते की मी पण त्यांना सोडते एजवर. नाही करणार नाही करणार. मग ते पण तिथे असे 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 आता ही मेसेज करेल, मी पण इथे बसली की करत का नाही आहेत कॉल, अरे रिवर्ट काय येत नाहीये. मग एक दुसऱ्या दिवशी टाकायचं की एनी अपडेट. मग ते परत थोडंसं निगोसिएशन होतं 2-3 हजाराचं की मॅम एवढंच मिळतंय. मग आपण पण थोडं दाखवायचं की ठीक आहे, तुम्ही आत्ता म्हणताय म्हणून तुमच्यासाठी फक्त करते मी. सो या सगळ्या गोष्टी होतात. एक मजा पण असते ही सगळी. आणि त्यांना पण माहिती आहे, क्रिएटर्सना पण माहिती आहे हे सगळं काय चालू आहे. सो ह्या मजेशीर गोष्टी आहेत. पण येस, तू जो प्रश्न विचारला, पैसा आहे, काढायचा कसा, याच्यावर सगळं डिपेंड करतंय. आणि ते अनलॉक करणं खूप गरजेचं आहे की आपली व्हॅल्यू काय आहे ते आपण सेट केलं पाहिजे. कोणते ब्रँड्स, काय हवं आहे ब्रँड्सना. बोलतात ना की क्वांटिटीपेक्षा एक क्वालिटी कॉन्टेंट देणं पण खूप महत्त्वाचं असतं. की तो एक ब्रँड बघून तुला पुढे अजून 4 ब्रँड आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता अजून एक सांगायचं झालं तर आता जो नवीन फीचर आलाय बूस्टिंगवाला, हो, त्यामुळे काय होतं माहिती आहे, आता म्हणजे माझे समज 2 लाख फॉलोअर्स आहेत. पण ते लोक काय करतात, मी जितके पैसे मागते त्याच्यापेक्षा खूप कमी पैशात एखादा क्रिएटर उचलणार. ते लोक तुझे समज 50,000 किंवा कितीही असतील फॉलोअर्स, तुला उचललं जातं. तुला ती अमाऊंट एक छोटीशी दिली जाते. मग पण ते उचलणार असा की जो क्वालिटी कॉन्टेंट देतोय त्या क्रिएटरला उचललं जातं, त्याच्याकडनं तो कॉन्टेंट घेतला जातो. मग वरची जी ते 10% तुला दिले, 40% त्यांनी बुस्टिंगमध्ये लावले, तो व्हिडिओ गेला मिलियनला. बरोबर. त्यांचा जो मोटिव्ह होता तो साध्य झाला. आणि जी 50% अमाऊंट उरली तो त्यांचा ऑलरेडी प्रॉफिट झालाय. त्यामुळे हे सगळं आल्यापासून अजून आम्हाला खूप गोष्टी कठीण झाल्यात असं म्हणू शकतो. कारण ते बोलतात ना की मार्केट खूप जोरात धावतंय असं म्हणू शकतोस तू. क्रिएटर्स तेवढे, पब्लिक तेवढे. आणि माहिती आहे की चला आपण सोडलं तर 20 लोक पडली आहेत, 200 लोक पडली आहेत, जे फक्त वाट बघतायत की मी कधी ग्रॅब करेन. तर ते खूप होतं की तो ब्रँड सोडताना वगैरे खूप जीवावर येतं. पण कधी कधी डिसिजन्स घ्यावे लागतात. अगदीच आपण कमीमध्ये गोष्टी नाही करू शकत. पण मग तेच आहे की तुम्ही आता याच्यात किती जोरात पळताय, कसे पळताय आणि काय मेंटेन करताय ते खूप म्हणजे आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे असं शब्दात एक्सप्लेन करण्यासारखं नाहीच आहे. कारण ते आम्हालाच कळत नाहीये. आम्ही फक्त तो दिवस जे काही चालू आहे ते सगळं पटापट अॅनालाइज करून जे काही करू शकतोय ते करतोय. उद्या काय होईल किंवा परवा काय येणार आहे हे कोणालाच माहित नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मध्ये सोशल मीडिया डाऊन सुद्धा होतं आणि बऱ्याच गोष्टी घडत असतात. म्हणजे मला आता कळतंय की क्रिएटर्स म्हणून किती गोष्टी आहेत. लॉबी, ग्रुप्स आणि कंटेंट क्रिएशनवरती आपण फोकस ठेवणं, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट असते. आणि या सगळ्यांमध्ये जसं तू मगाशी बोलली की तू जॉब करतेस, तर या सगळ्यांमध्ये ना फॅमिली सपोर्ट पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो. तर जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता तुला? स्टार्टिंगला नव्हता. म्हणजे मी खूप बोलतात ना भांडणं किंवा ऐकवणं या खूप गोष्टी झाल्या. आणि याच्यात बोलतात ना की खूप मोठा रोल आपल्या ओळखीचे, आपले नातेवाईक प्ले करतात. कारण बोलतात ना हे आत्ता खूप सगळ्यांना असं छान वाटू लागलं. कारण तितकं ते लोकांनी आता बघितलंय कॉन्टेंट क्रिएटर्स काय आहेत काय नाही आहेत. पण जेव्हा एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली ना तेव्हा हे तितक्या लेवलचं नव्हतं. आणि बोलतात ना की एक असतं ना आपल्या खानदानात हे कोणी केलेलं नाहीये, हे तू कुठून नवीन काहीतरी काढलंस. ही जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा खूप कठीण जातं त्या गोष्टी समजावणं किंवा हे करणं. पण मग तेव्हा पण मी असं काही अगदी हे केलं नव्हतं. कारण मलाच माहित नव्हतं मी हे कोणत्या वे मध्ये करते. माझं खूप मी मगाशी जसं बोलले की एक साधा हे होता की मला करायचंय, मी आवड म्हणून करते. तर मी म्हटलं मी माझं जॉब करते, माझं शिक्षण करते, सगळ्या गोष्टी हँडल करून एक जी रविवारची सुट्टी मिळते मला त्याच्यात मी 4 व्हिडिओज बनवते, ते मी आठवड्याला पोस्ट करते. तर हरकत काय? आणि मी म्हटलं मी असं काही वाईट नाही टाकत आहे. हा सुरुवातीला असं होत होतं की काही आम्ही असेच
टाइमपासवाले कॉन्टेंट बनवायचो. त्याच्यात काही असं असू शकतं की चुकीचे शब्द यूज केले गेले असतील, पण ते बोलतात ना की तेव्हा आपल्याला तेवढी अक्कल नसते की आपण कशात उतरतोय, हे सगळं किती पुढे हे होऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी तेव्हा माहीत नव्हत्या. त्या गोष्टींवरून पण खूप हे होतं. किंवा जे मित्र आत्ता मी फॅमिली म्हणते ते तेव्हा खूप नवीन होते. तर घरच्यांना त्यांना ॲक्सेप्ट करणं पण खूप, त्यांना असं वाटत होतं की ह्यांच्या नादाला लागली आहे आमची पोरगी आणि हे काय नवीन सुरू केलंय की ह्यांच्यामुळे ही हे करते, ह्यांच्यामुळेच हे सगळं झालंय, ही वाया जाते आता, असं सगळं खूप झालेल्या गोष्टी. पण मला खूप चांगलं वाटतं की ज्या मित्रांना तेव्हा म्हणजे असं खूप असं लपून जावं लागायचं की घरात नाही 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 नाही, सायलीच्या घरातले नाही नाही नाही, सायलीच्या आता शिव्या घालतील असं तसं, ते आता दिवस रात्र माझ्या घरी राहतात. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांचं बॉन्डिंग आहे माझ्या घरातल्यांशी. म्हणजे मी अवेलेबल घरी असेन नसेन, त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. ते डायरेक्ट स्वतःचा मुलगा असल्यासारखे त्यांना कॉल करतात की ये, माझं हे काम आहे ते काम आहे. सो हे खूप चेंज झालंय सगळ्या गोष्टी. इथपासून असं पुन्हा तिथेच आलंय, पण वेगळ्या बाजूने आलो असं काहीतरी म्हणू Yes. शकतो. आणि आता हल्लीच अनेकांना माहीत असेल, जे तुझे फॉलोअर्स आहेत, जे घडलं, बाबा गेले, त्यावेळी मित्र असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तुझे मित्र, म्हणजे आम्ही सोशल मीडियावर सुद्धा बघितलं की तुझे मित्र खूप खंबीरपणे तुझ्या पाठीशी होते. तुला त्या दिवसांमधून काढून तुला खूप रिलॅक्स करायला सुद्धा मदत केली. सो ती फेज कशी होती मित्रांसोबतची तुझी? मित्र ठीक आहे. तर म्हणजे पप्पांचं आत्ता झालं, म्हणजे जसं मेमध्ये झालं. पण म्हणजे मी सोशल मीडियावर टाकत वगैरे होते स्टोरीज, पण डिसेंबरपासून हे सगळं चालू होतं. तर माझे ते 4-5 महिने गेले, ते खूपच म्हणजे शब्दच नाही आहेत ते सांगायला की ते कसे गेले. किंवा मला अजूनही नाही कळत की मी तो फेज कसा सर्व्हाइव्ह केला. कारण म्हणजे बोलतात ना की आपण या गोष्टी केलेल्या नसतात, आपल्याला इतकं नॉलेज नसतं या गोष्टींचं. आणि जेव्हा अचानक खूपच वेगळ्या पद्धतीने जेव्हा तुमच्यावर पडलं जातं की तुला ऑप्शन नाही आहे, तुला हे करायचंच आहे, कारण तू मागे आलीस तर खूप वेगळं काहीतरी होऊ शकतं. आणि मी खूप ह्याने केल्या. आणि जसं मी मगाशी तुला आपण बोललो तेव्हा सांगितलं की केम हॉस्पिटलमध्ये वगैरे जेव्हा पप्पांना ॲडमिट केलं गेलं, मी पहिल्यांदा कोणत्या तरी गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेले. आणि माझा तो एक्सपिरियन्स खूप विचित्र म्हणू शकतो. किंवा म्हणजे कधीच नाही विसरू शकत मी तिथे जे मी अनुभवलं किंवा जे बघितलं. म्हणजे मी ओळखीवर गेले. ओळख पण म्हणायची तर मला पप्पांच्या ह्याच्यात कोकण हार्टेड गेलं अंकिता वालावलकर, तिने खरंच जेन्युइनली खूप हेल्प केली. मी तिला फक्त एक कॉल केला आणि त्या मुलीने मी तिला संध्याकाळी कॉल केला. म्हणजे दुपारी मला आमच्या इथले डॉक्टर्स म्हणाले की त्यांनी लिटरली हात उचलले की आता आमच्याने ही केस नाही हँडल होऊ शकत आहे, काहीही होऊ शकतं, तुम्हाला मुंबईच्या हॉस्पिटलला केमला किंवा नायरला शिफ्ट करावं लागणार आहे. आणि मग माझ्या आता ओळखीनुसार वगैरे मला कळलं की तिथे ओळखीशिवाय काहीच नाही. तर माझं असं आता कोणाला मी 2-3 कॉल फिरवले आणि मग तर अंकितापर्यंत मी गेली. म्हटलं अंकिता असं असं आहे बाबांचं. तर अंकिता 5 मिनिटात मला बोलली तू निघ तिथून, बाकीच्या अरेंजमेंट्स मी तिथे करते. आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन निघालो, तिथे पोहोचलो संध्याकाळी 8 वाजता. तू बिलीव्ह नाही करणार, आम्ही संध्याकाळी 8-8:30ला तिथे पोहोचलो आहे. रेफरन्सेस होते, सगळी ओळख होती. तरीही माझ्या पप्पांना बेड मिळायला रात्रीचे 3-3:30 वाजले. बापरे. आणि त्या 8-9 तासात जे घडलं ते खूप म्हणजे हेवी होतं. खूप हे होतं की माझ्या बाबांना ते म्हणजे ते जसे होते, सलाईन वगैरे चालू आहे, तिथे त्या व्हीलचेअरवर बसवून तुला त्यांना फिरवावं लागतं आहे. माझी काकी माझ्यासोबत होती, माझी छोटी बहीण होती, आम्ही तिघी होतो. आणि ते खूप चांगलं झालं आम्ही तिघी होतो, कारण तिथे खूप वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं, काहीच कळत नव्हतं. त्यातल्या त्यात अंकिताने तिच्या जे रेफरन्सचे होते तो माणूस आमच्यासोबत होता, त्यामुळे खूप इझी झाल्या गोष्टी. कारण तू हरवतेस त्या हॉस्पिटलमध्ये, काहीच कळत नाही. ते फिरताना इतके पेशंट्स दिसत आहेत तुझ्यासमोर, त्यांचे नातेवाईक, खूप एक वातावरणच खूप वेगळं वातावरण होतं तिथे. मी त्या सगळ्या गोष्टी करते आता काय करायचं काय कळत नाही आहे, आतमध्ये नेटवर्क नाही आहे. मग मी त्यांना बोलते 2 मिनटं थांबा, मी धावत बाहेर येते, मी अंकिताला कॉल करते. एक पॉईंट असा आला की मी बाहेर आली हॉस्पिटलच्या आणि मी कोसळले, की मी बसले आणि मी रडायला लागले. मी कॉल केला, माझा मित्र तेजस आहे जो आमच्याशी कोऑर्डिनेट करत होता अंकिता थ्रू. आणि मी खूप म्हणजे मी शिवर करत होते की
मला कळत नव्हतं की काय करायचं आहे. मला असं झालं की इथे नाही होणार आहे आता काही, आणि मी आता इथून कुठे घेऊन जाऊ आणि कसं घेऊन जाऊ माझ्या बाबांना. कारण त्यांची जी कंडिशन होती ना, तिथून मी कुठे हलवू पण शकत नव्हती. तो टाईम नव्हता. मला भीती वाटायला लागली की त्या ह्याच्यात काही झालं तर मी काय करू. आणि मी खूप, तर मला अंकिता पण रात्री 3 वाजेपर्यंत कॉलवर ते लोक मला हे करतायत की शांत हो सायली, केम किंवा असे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे पेशन्स ठेवावे लागणार आपल्याला जशा एक्सपेक्टेड आहेत किंवा हव्यात गोष्टी तशा लगेच नाही होत. त्यामुळे तू पेशन्स ठेव, असं धीर नको सोडूस. त्या लोकांनी मला खूप हे केलं. आणि जसं तू विचारलंस की मित्र, अंकिता पण माझी मैत्रीण आहे, तेजस झाला. त्याच्यानंतर रात्री 3 वाजता तिथे बेड मिळेपर्यंत जी प्रोसेस होती, जेव्हा आम्हाला त्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेतलं गेलं. आता मला काय माहिती, तिथे घेतलं गेलं तेव्हा मला असं झालं की ओके झालं आता, म्हणजे ॲडमिशन झालं, आता बेड मिळणार. तिथे पप्पांना व्हीलचेअरवरच बसवून ठेवलंय. आता मी जेव्हा पप्पांना आतमध्ये घेऊन गेली तेव्हा तिथे ऑलरेडी 15-20 ऑलरेडी पेशंट्स आहेत जे व्हीलचेअरवर आहेत. आणि मी तिथे खूप इनोसंटली जाऊन तिथे विचारते त्या नर्सना की ह्यांचा बेड कोणता आहे. तर त्या मला डायरेक्ट उडवून टाकलं की बेड नाही आहे, असंच ठेवायचं आहे. आणि मी म्हटलं असंच ठेवायचं म्हणजे कसं ठेवायचं, मी म्हटलं. कारण ते खूप कुडकुडत आहेत, सगळं समोर चालू आहे. त्यांनी औषधं लिहून दिली, चल मी औषधं घेऊन आली पटकन. औषधं देणार कशी, व्हीलचेअरवर त्यांना सलाईन लावलं जात आहे. ती सगळं जे होतं, आणि माझ्या पप्पांच्या शरीराला खूप सूज आलेली, ते बसू शकत नव्हते. तर एक पॉईंट आला की ते मला लिटरली रिक्वेस्ट करायला लागले की तू खाली काहीतरी घाल, मी झोपतो खाली. कारण त्यांना बसायला जमत नव्हतं. आणि ॲज अ त्यांची मुलगी मी खूप हतबल होते त्या सिच्युएशनमध्ये की मी माझ्या बाबांना खाली नाही झोपवू शकत आहे, पण माझ्याकडे बेड नाही आहे, मी कुठे त्यांना बसवू, काय करू. आणि मला ती गोष्ट सांगायला खूप, म्हणजे ठीक आहे लोकांना एक वाटू शकतं, पण त्या ज्या सिस्टर तिथे बसलेल्या होत्या ना, तर खूप त्या बोलतात ना चिडचिड त्यांची चालू. त्यांची चूक नाही आहे, तिथे तेवढा क्राऊड होता. तर मला ना खूप भीती वाटत होती त्यांच्याकडे. म्हटलं ह्या ओरडणारच आहेत आता मला, कारण मी ऑलरेडी 2-3 वेळा जाऊन आले. पण एक पॉईंट असा आला की मी गेलीच. पण त्या खूप चांगल्या, मी त्यांना असं खूप ह्याने रिक्वेस्ट केली की माझे बाबा म्हणजे खाली तरी ॲटलिस्ट झोपवण्यासाठी काही ऑप्शन आहे का, की जेणेकरून ते ॲटलिस्ट झोपू शकतील. तर त्या मला बोलल्या एक काम कर, आतमध्ये जा, मामा असतील त्यांना सांग की काहीतरी ट्रॉली वगैरे द्या म्हणून. मी गेली, त्यांनी ज्या मामांना सांगितलं ते सरळ बोलले की अवेलेबल नाही आहे. मी बाहेर आले आणि एक रँडमली काका होते, असा टीका लावलेला त्यांनी. त्या मुमेंटमध्ये मी ज्या झोनमध्ये होती, मी स्वामींना खूप मानते, मला त्यांच्यात स्वामीच दिसले असं बोलू शकता. कारण त्यांनी रँडमली मला त्या वॉर्डमधून 2 वॉर्ड सोडून एक लांब वॉर्ड आहे, तिथून असा हात दाखवला, बोलले तुला ट्रॉली हवी आहे ना, इथे ये. ते त्यांना माहीत पण नाही इथे काय विषय चालू आहे. त्यांनी रँडमली मला हात दाखवला, मला बोलवलं. त्यांनी मला म्हटलं तुझ्यासोबत कोण आहे. म्हटलं माझी आई आहे. तर मी बोलवलं माझ्या काकीला. ते आतमध्ये कुठेतरी घेऊन गेले. मला एक बोलतात ना भीती पण वाटत, कारण तिथे कोण नव्हतं. म्हटलं मी कुठे जाते, म्हटलं जाऊ देत चल म्हटलं. तर त्यांनी खूप आतमध्ये घेऊन गेले, तिथून एक ट्रॉली काढून दिली जी प्रॉपर हाईटची होती, ज्याच्यावर माझ्या बाबांना बसवता येऊ शकतं. त्याच्यावर गाद्या होत्या. आणि माझ्या डोळ्यातच, म्हणजे मी त्या माणसाला नंतर इतकं शोधलं की माझं असं झालं मी पाया पडेन त्याच्या जाऊन. कारण त्या मुमेंटला मला त्या गोष्टीची खूप गरज होती. आणि तो आउट ऑफ नोवेअर आलेला माणूस, तो कोण होता मला माहित नाही, ते असतील तिथे काम करणारे, पण मी अजूनही मला त्यांच्यात स्वामी दिसले, आय स्वेअर. कारण ती मुमेंट खूप हे होती माझ्यासाठी. आणि रात्री 3 वाजता माझी एक मैत्रीण जी तिथे राहणारी आहे, ती माझ्या बाबांसाठी ब्लँकेट्स वगैरे घेऊन आली आहे. रात्री 3 वाजता ती मुलगी आली आहे तिथे हॉस्पिटलमध्ये. आम्ही काही खाल्लं नाही आहे, ती तिथे बाबांसोबत थांबली आहे, ती बोलते जाऊन खा. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा 15 दिवस तिथे होतो, आम्ही 15 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो. माझी आई तर हॉस्पिटलमध्ये राहत होती, माझी मैत्रीण जी 10 मिनिटावर राहते, ऋतू म्हणून नाव आहे तिचं, मी तिच्या घरी राहत होती. तिची आई मला ओळखत पण नाही, म्हणजे मी पहिल्यांदा, पण तिने 15 दिवस माझं सगळं केलं. माझ्या एका मित्राच्या ते लोक मला जेवण देत होते, माझ्या बाबांसाठी डब्बा येत होता घरून. माझे मित्र ऑफिसवरून सुटल्यावर रोज संध्याकाळी मला भेटायला तिथे येत होते, रोज संध्याकाळी. म्हणजे शिफ्ट लावल्यासारखं ते करत होते की आज आपण दोघं जाऊया, उद्या ते दोघं जाऊया. कारण त्यांना माहीत होतं की या सगळ्या याच्यात मी खूप
हल्लेले. दिवसभर तुला जे करावं लागतं ना तिथे, ही औषधं आणून द्या, ही ट्रीटमेंट करायची, इथे एक्सरे काढायचा आहे, तुला तिथे MRI काढायला जायचं आहे, ब्लड आणायला जायचं आहे, आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये, तुला खूप पळापळ होते आणि तुझं डोकं खूप भणभणतं. आणि जेव्हा ते लोक संध्याकाळी तो अर्धा तास मी त्यांच्यासोबत घालवायचे ना, मी खूप हसायचे, मी खूप रिलॅक्स फील करायचे. त्यामुळे बोलतात ना, मी हा सगळा जो फेज होता तो माझ्या मित्रांशिवाय कदाचित मी सर्वाईव्हच करू शकले नसते. ते लोक मला खूप असं ह्याने बघतात की ही खूप असं, म्हणजे हिने जे केलंय ते कोणीच नाही करू शकत. ते मला म्हणतात की तू आमच्यासाठी मोटिवेशन आहे. आणि माझ्या साईडने असं होतं की तुम्ही नसतात तर मी हे नसते करू शकले. कारण काय होतं माहिती, या सगळ्या गोष्टीत ना तुला तुझ्या फॅमिली समोर खूप स्ट्रॉंग राहावं लागतं, खूप स्ट्रॉंग. मला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत, पण सगळे डिसिजन्स मलाच घ्यावे लागत होते. कारण माझी काकी खूप हळवी आहे. आणि आता म्हणजे तू असं म्हणशील की काकी आणि पप्पा, तर देवाने एक बोलतात ना की माझ्या याच्यावर खूप नशिबाच्या ह्याच्यात चांगलं हे केलेलं की माझ्याकडे 2 बाबा आले. म्हणजे मी लहान माझे जे बाबा होते ते मी म्हणजे लहानपणी 2-2.5 वर्षाची असताना ऑफ झाले. हे जे होते हे माझे काका होते. त्यांनीच मला लहानाची मोठी केली. म्हणजे मला ऑब्व्हियसली जेव्हा 2 वर्षाची असताना माझे बाबा ऑफ झाले तेव्हा मला काहीच म्हणजे जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी ह्यांना पप्पा म्हणत होते. मी माझ्या आजीला मम्मी म्हणते, त्यामुळे काकीला काही उरलं नाही, आणि माझ्या आईला तर मी आईच म्हणते, त्यामुळे ती काकी असं. तर ती खूप हळवी आहे. पण मी एक बोलतात ना की मी तिला खूप मानते. आपण जे बोलतो ना की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण असं प्रेम नाही करू शकत खरंच. म्हणजे एक आपण जे बघतो आपल्या मम्मी पप्पांचं प्रेम, म्हणजे आपण लहानपणापासून त्यांची भांडणं बघितलेली असतात, खूप काही गोष्टी बघितलेल्या असतात, सगळं बघितलेलं असतं की ते असतं ना की मी तुम्हाला सोडून जाईन, मी नसते तर तुमचं काय होणार. आणि जेव्हा असा काहीतरी फेज येतो तेव्हा ते एकमेकांसाठी जे करतात की म्हणजे ती त्यांच्यासाठी जगत होती आणि ते तिला बघून जगत होते, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि ते मी एक्सप्लेन नाही करू शकत काय होतं. की एक प्रश्न पडतो आपण जेव्हा बघतो तेव्हा की आपला जो लाईफ पार्टनर आपल्याला भेटेल, किंवा आपण जे सो कॉल्ड आपलं प्रेम 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 म्हणतो, आपण जगू नाही शकत, हे नाही करू शकत, पण जेव्हा पुढे जाऊन अशी एखादी वेळ येईल, आपण हे करू शकतोय का एकमेकांसाठी? असा कोणीतरी भेटेल का आपल्याला की जो हे करेल, किंवा आपण स्वतः पण हे कोणासाठी करू शकतोय का? तर कधी कधी असं उत्तर येतं की नाही यार, एवढ्या लेवलला कदाचित आपण नाही करू शकत. आणि पप्पांचं जेव्हा झालं सगळं, म्हणजे मला एक बोलतात ना की पप्पांचं समज 3 तारखेला झालं, त्याच्या 7-8 दिवसाआधीच हॉस्पिटलवाल्यांनी तर ऑलमोस्ट हात वर केले की सायली आता नाही वाटत आहे आम्हाला. पण मी खूप हट्टालाच पेटलेली की मला ते एक्सेप्टच करायचं नव्हतं. ते म्हणाले लास्ट ऑप्शन डायलिसिस आहे, खूप कमी % चान्सेस आहेत. तर माझं असं झालं की त्यांचं असं होतं की, पण मी म्हटलं नाही, मी म्हटलं जर 0.5% पण चान्स असेल ना, मला तो नाही सोडायचा आहे. मी म्हटलं तुम्ही करा, तुम्हाला जे हवं ते मी आणून देईल, जे करायचं आहे ते करा. पण मी म्हटलं मला पुढे जाऊन ते कधीच आयुष्यात तो रिग्रेट नको आहे की डॉक्टर म्हणत होते की तो 0.5% चान्स आहे, मी घ्यायला हवा होता का. त्यामुळे माझ्या घरातले पण खूप सगळे, म्हणजे सगळ्यांनाच सांगतात की हिने खूप केलं. ते बोलतात ना की ते डिसिजन्स घेणं इतकं कठीण होतं. मला माहीत नाही माझ्याकडे ती ताकद कुठून आली, मी कसे घेतले, पण मी घेतले. मी शेवटपर्यंत करत राहिले. म्हणजे माझ्या पप्पांची व्हील पॉवर खूप चांगली होती. म्हणजे आत्ता हे मी ज्या प्रकारे बोलते किंवा या गोष्टी मी ज्या प्रकारे हँडल केल्या आहेत, हे मी फक्त त्यांच्यामुळे करू शकले. कारण त्यांनी मला हे शिकवलंय की सगळ्या गोष्टींमधून कसं सर्वाईव्ह करायचं असतं, काय करायचं असतं, आपण जेव्हा पॉवरमध्ये असतो तेव्हा त्याचा उपयोग कसा करायचा असतो, डिसिजन्स कसे घ्यायचे असतात, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकली आहे. पण एक असतं की खूप काही केलं, खूप प्रयत्न करतो आपण, पण मग एक होतं की ते व्हायला हवं होतं, म्हणजे बरे व्हायला हवे होते, अजून काही वर्ष सोबत राहिले असते तर एक समाधान मिळालं असतं की जे इतकं केलं, इतकं खूप केल्यासारखं, तर म्हणजे त्याचं काहीतरी मिळालं. आणि म्हणजे आता लोक खूप बोलतात, म्हणजे नातेवाईक झाले त्यांचं खूप आहे की म्हणजे सगळे मला असे ट्रीट करतात ना, असं की
खूप केलंस तू. म्हणजे आता ते त्यांच्या डोक्यात असं आहे की ते बोलतात ना की बाप नसलेली मुलगी होती, लहानाची मोठी केली, असे सगळे शब्द. पण माझ्या पीओव्हीने असं होतं की माझं तसं नाहीच आहे. माझ्यासाठी ते माझे बाबा होते. म्हणजे मला ते लक्षात पण नाही राहत की माझे ऍक्च्युअल बाबा नाही आहेत, कारण मला जेव्हापासून समजायला लागलं ते माझे बाबा होते. आणि मला असं काहीच मोठं किंवा वेगळं नाही वाटत आहे की मी त्यांच्यासाठी खूप काही केलं. मला असं वाटतं की कोणीही करेल यार, आपल्या बापासाठी का नाही करणार कोण, आणि प्रत्येकाने केलं पाहिजे. फक्त तेच आहे, मी माझ्या मित्रांना पण नेहमी म्हणते की तितके केपेबल व्हा की अशी एखादी वेळ येईल ना जेव्हा तुमच्यावर की तुम्ही ते करू शकाल. कारण मला असं झालं की जर तू मगाशी जो मला प्रश्न विचारलास, सोशल मीडियाकडून पैसा आहे का? आहे. म्हणजे जितका का होईना, मी जी सेव्हिंग्स केलेली होती, माझ्या पप्पांच्या ह्याच्यात माझा प्रचंड खर्च झाला, खूप खर्च झाला. आणि मी देवाला म्हणजे खूप असं हे करते की त्या फेजमध्ये पण मला तितकं कन्सिस्टंट राहता येत नव्हतं, पोस्टिंग करता येत नव्हतं. पण त्या फेजमध्ये पण मला ब्रँड्स येत होते, मी माझं काम करत होती कंटिन्यू. म्हणजे इथे हॉस्पिटलमध्ये मी फिरते आणि तिथे माझे कॉमेडी व्हिडिओज पोस्ट होत आहेत. त्यामुळे लोकांना कळायलाच मार्ग नव्हता ही मुलगी नक्की करते काय. आत्ता पण लोकांना हे माहिती आहे माझे बाबा गेले, पण मी सोशल मीडियावर पोस्ट करते, मी विलायला गेलीये, मी नाचते. त्यामुळे ते खूप होतं. एक असतं की आपण पर्सनल लाईफमध्ये खूप वेगळे असतो आणि असं खूप वेगळं. खूप लोक जज पण करत असतील की काय चालू आहे हिचं, आत्ताच हिचे बाबा गेले आणि हे सगळं. पण मला असं वाटतं की मी नाही थांबणार आहे आणि मी अशीच आहे. आणि मला नाही दाखवायला जमत की मला किती दुःख आहे किंवा काय आहे. मला वीक साईड माझी, म्हणजे ही चुकीचं पण म्हणू शकतो ॲक्च्युली. कधीतरी आपण ओपन अप झालं पाहिजे. माझे मित्र मला खूप म्हणतायत, पण मी नाही होत. प्रयत्न करते, होईन कदाचित. कारण बाबांचं झाल्यापासून तू बिलीव्ह नाही करणार, मी कोणासमोर रडलीच नाही आहे, कोणाही समोर रडली नाही आहे. मी रात्री माझं जे काही रडली असेल ते रडली असेल, पण मी कोणासमोर नाही रडली आहे, ओपन अप नाही झाली आहे. कारण माझ्या बाबांचं जेव्हा झालं, सकाळी हे सगळं झालं समज, माझ्या मित्रांना सगळ्यांना कळलं. पण माझी आजी आता 74-75 वर्षांची आहे, माझी काकी इतकी हळवी आहे. तर माझ्याकडे आता नातेवाईक वगैरे आपलं नेहमीप्रमाणे गावावरून वगैरे यायला जो वेळ लागतो, ते संध्याकाळ होणार होती पोचायला. आणि मी बोलतात ना की माझे बाबा गेले, मला समोर दिसत आहेत आणि मी रडणार, तितक्यात तिथे काकी रडायला लागली माझी. आता काकी रडायला लागल्यावर मी कट्टू तिथे शिफ्ट झाली की हिला सांभाळायचंय. मला माझे इमोशन्स कुठेच एक्सप्रेस नाही करता आले. मी तिला सांभाळायला, मी तिला घरी पाठवलं. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू ह्याच्यात लागलो, आता काय करायचं, घरातल्यांना आता नको सांगायला, हे नको. तर बोलतात ना, मी प्रॉपर त्या सर्व्हायवल मोडमध्ये गेली की पुढे काय करायचंय. मी त्या ह्याच्यातच नव्हती की माझे बाबा गेलेत, मला ते प्रोसेसच करता येत नव्हतं. कारण हॉस्पिटलवाले खूप वेगळ्याच झोनमध्ये ते पूर्ण चालू होतं. चला आता म्हणजे जिथे आपण पप्पा, बाबा, सचिन काका सगळं बोललं जात होतं, तिकडनं डिरेक्टली ते बॉडीवर शिफ्ट झालं की बॉडी न्यायची आहे, बॉडी घेऊन जा, इथे साईन करायचे आहेत. 100 सह्या करते मी, माझे हात थरथरतायत, मी कशावर सही करते मला माहीत नाहीये. बिल पे करते, मेडिकलचं चालू आहे आणि माझे सगळे मित्र माझ्यासोबत उभे आहेत आणि ते मला बोलतात तू बस. पण माझं असं झालं, मी नाही बसणार. म्हटलं मी बसली, मी जर चुकून त्या झोनमध्ये गेली तर म्हटलं मी संपेन आणि मला नाही जायचंय. मी म्हटलं तर ते सगळे असे माझ्याकडे बघतायत की ही रडते, काय करते. आणि मी रडतच नव्हती. मी मेडिकलमध्ये जाते, मी त्यांच्या माझं चालू आहे, माझं बिलिंगचं हे चालू आहे. नाही तुम्ही हे का लावलात, हे कट करा. कारण मी 4 महिने तीच गोष्ट करत होती ग, की माझं चालू आहे, हे कसं, हे तसं. मी नाही हे कट करा, हे कशाचे लावलेत. मी त्यांच्याबरोबर हे चालू आहे माझं सगळं, की नाही हे नाही ते नाही. मग त्याच्यानंतर आम्ही बाबांना मॉर्चरीमध्ये वगैरे शिफ्ट केलं. माझे अर्धे नातेवाईक घरात पोचले आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्ही भेटायला आलोय पप्पांना. मी घरी गेली, मी अतिशय नॉर्मली वागते. माझी छोटी बहीण क्लासला होती, मी तिला जाऊन पिक केलं का तर तिला कळू नये म्हणून. मी तिला बाहेर हॉटेलमध्ये घेऊन गेली, जेवायला दिलं तिच्यासमोर. मी असं थोडंसं खाल्ल्यासारखं केलं. मी घरी आली, माझी आजी आणि काकी मला पूर्ण, कारण त्यांना हे माहीत होतं की पप्पांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय, मी हे सांगितलं होतं. पण मी त्यांना सांगितलं की कारण त्यांचं असं होतं की नाही व्हेंटिलेटरवरून पण माणूस परत येतो, आम्हाला माहिती आहे, आम्ही बघितलंय व्हेंटिलेटरवरून माणूस परत येतो. तर माझ्यात हिंमतच नव्हती की मी हे त्यांना कसं सांगू की डॉक्टरांनी ऑलरेडी डिक्लेअर केलंय
त्यांनी मला सांगितलंय तर मी तुला कसं सांगू, असं झालं. तर मग मी म्हटलं की चल ठीक आहे, आपण नाही सांगायचं घरातल्यांना हे सगळं. मग मी त्यांना जेवायला दिलं, त्यांना म्हटलं की चला आपण ट्रीटमेंट चालू आहे, पप्पांना भेटायचं आहे ना तुम्हाला, तर आजीला म्हटलं साडी वगैरे नेस, निघायला घेतलं. मग परत कॉल आला की जे तिथून निघालेत त्यांना ट्रॅफिक लागले, त्यांना अजून टाईम लागणार. अजून आम्ही 1-1.5 तास काय 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 करतोय. माझे मित्र गुंडाळत आहेत, म्हणजे ते जर घराच्या बाहेर पडले असते ना माझ्या घरातले, त्यांना 50 लोक बाहेर उभी दिसली असती. सगळे तिथे येऊन थांबलेत, फक्त माझ्या घरच्यांना आम्ही सांगत नाही. आणि मग मी बाहेर जाते, मी म्हटलं मी काय करू. आणि हे सगळे मला उभं केलं आहे लोकांनी की सायली तुला आता सांगावं लागणार आहे. आणि मी लिटरली शिवर करत होते की मी काय सांगू यांना. मग मी गेली, मी सांगितलं, सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्या बाबा आले वगैरे, नातेवाईक पण आले. मी माझ्या आजीला खूप मानते, ती खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्यापेक्षा 100 पटीने ती स्ट्रॉंग आहे. तिने तिथे नातेवाईकांमध्ये वगैरे डिसिजन घेतला की कार्य वगैरे सगळं ही करणार. म्हणजे जरी ती त्यांची पोटची मुलगी नसली तरी तिचं क्लिअर हे होतं सगळ्यांसमोर की आत्तापर्यंत सगळं तिने केलं. तेव्हा कोणी तिथे उभं राहत नव्हतं किंवा होते, पण ती असं बोलता बोलता बोलून गेली की हिने नाही कार्य केलं ना तर त्याला शांती नाही मिळणार. आणि ते सगळं माझ्यावर आलं. मी आयुष्यात पहिल्यांदा स्मशानभूमीत गेले, काय असतं काय नसतं बघितलं. आणि खूप हे होतं की कोणाच्या लाईफमध्ये न यावा हा फेज, किंवा हे सगळं फेस करायला लागू नये. आणि लागलं तरी त्यांच्याकडे माझ्यासारखे मित्र असावेत जे माझ्या आयुष्यात होते. मी त्यांना खूप मानते. पप्पांचं झाल्यानंतर पण दिवस रात्र सगळे माझ्यासोबत होते. मला काय लागतंय काय नाही लागतंय, माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना ते कन्सोल करत होते. म्हणजे ते येत आहेत घरी, जोक मारतायत. माझे घरातले खूप छान राहतात ते लोक असले की. ते लोक रात्री रात्री आमच्या घरात येऊन झोपलेत सगळे, असं हॉल भरून, घर असं भरलेलं आहे माझं की अजिबात एक असते ना ती उणीव की ती लोकांना म्हणजे ह्यांना फील होऊ नये म्हणून ते लोक खूप प्रयत्न करत होते. आणि कदाचित ते थोडेफार यशस्वी पण ठरले त्याच्यात, कारण आम्ही तो फेज सर्वाईव्ह करून पुढे आलो. लोक असं बोलतात स्टे स्ट्रॉंग, पण खूप या शब्दाचा तर वेगळा ट्रॉमा झाला मला की प्रत्येक जण म्हणजे स्टोरीवर टाकल्यावर ऑडियन्स म्हणा किंवा माझे ओळखीच, म्हणजे त्यांची काही चूक नाही, ते तेच बोलणार स्टे स्ट्रॉंग. आणि मग माझं एका पॉइंटला मी खूप फ्रस्ट्रेट किंवा इरिटेट पण झालेले की माझ्या मित्रांकडे असं झालं की किती स्ट्रॉंग राहायचं माणसाने, की काही याला लिमिटेशन्स किंवा काही आहे का, की एखादं असं सांगा मला कोणीतरी की चल सायली या एवढंच आहे आता, इथपर्यंत स्ट्रॉंग राहा. कारण माझ्या लाईफमध्ये मी जितकं काही बघितलं ना ते संपतच नाही ग. म्हणजे एक काहीतरी करतो, हा ह्याच्यात खूप स्ट्रॉंग राहिलीस तू, त्याच्यानंतर जे येतं त्याच्यात पण स्ट्रॉंग राहायचंय, त्याच्या पुढे जे येते त्याच्यात तर अजून स्ट्रॉंग राहायचंय. तर स्ट्रॉंग ही कॉन्सेप्टच काय आहे किंवा त्याची लिमिट काय आहे हे आता मला नाही कळत. येस, तू आता सगळ्या प्रवासात बोललीस की तू खूप म्हणजे तू घेतलं सगळं धीराने, तू रडली नाहीस वगैरे. आणि जेव्हा आपली जवळची व्यक्ती जात असते आपल्याला त्याच्याशी खूप काही बोलायचं असतं, कारण आपण त्या झोनमध्येच नसतो की आपण त्याला काही सांगू किंवा काही बोलू. तर अशा गोष्टी काही राहिल्या असतील तुझ्याशी, तुला आता बोलायच्या असतील. सो कॅमेरा समजतो तुझा की तुझे बाबा आहेत आणि शेवटचं तुला आता त्यांच्यासमोर काही एक्सप्रेस करायचं असेल, तू मनातल्या मनात केलंही असेल, बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या असशील, बट येस. आणि तुला जर आता त्यांना काही सांगायचं असेल तर काय सांगशील? म्हणजे मी आत्तापर्यंत असा नाही विचार केला की मला त्यांना काय सांगायचं असेल, किंवा जेव्हा ते सगळं चालू होत्या गोष्टी तेव्हा पण म्हणजे मी फक्त मनातल्या मनात पप्पांना इतकंच सांगत होते की तुम्ही काही काळजी नका करू. ह्या ज्या आहेत आता 5 जणी माझ्यावर, किंवा तुमची जी जबाबदारी होती ती मी स्वीकारली आहे. मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला जसं ह्यांना ठेवायचं होतं किंवा पुढे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या त्या मी म्हणजे तसंच्या तशा तर नाहीच होणार, आपण करूच नाही शकत. आपण आपल्या बाबांची जागा किंवा त्यांना ज्या गोष्टी जशा करायच्या होत्या तशा आपण नाही करू शकत, प्रयत्न करू शकतो. आणि मी म्हटलं की तुम्ही आता आराम करा. म्हणजे अगदी बोलतात ना की काय, मला आता शब्द नाही सापडत आहेत, की शांतीने जा. तुमचा जो काही आता जो पुढचा प्रवास जे काही म्हणतात हे लोक, जो काही असेल जिथे कुठे असाल
छान राहा, आमच्यावर लक्ष ठेवा, फक्त कुठे मला गरज लागेल तर माझ्या पाठीशी उभे राहा. जिथे मला डिसिजन मेकिंग मी खूप हे होऊन जाते, असं कधी कधी घेते मी डिसिजन, पण त्याच्या आधी मी खूप हलते, तर त्याच्यात मला मार्ग दाखवा. पण मला नेहमी आत्ताच्या याच्यात पण मला खूप प्रश्न पडतो, अजूनही पडतो, आणि कदाचित त्याचं उत्तर पुढे पण मला नाही मिळणार कधी. कारण बाबा जेव्हा सकाळी गेले, आदल्या दिवशीपर्यंत पण म्हणजे खूप त्यांची हालत म्हणजे खूपच हे झाली होती त्यांची कंडिशन. त्यांना बोलायला पण नीट जमत नव्हतं. असं खूप असा आवाज, असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की असा आवाज जो असतो तसा झालेला. पण त्याच्यात पण ते आम्हा सगळ्यांशी बोलत होते. त्यांनी आदल्या दिवशी माझ्या हाताने खिचडी खाल्ली. मला बोलले की मला तवा पुलाव खायचा आहे. आता मला माहिती आहे ते खाऊ नाही शकत आहेत त्या कंडिशनमध्ये, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली. तर मी त्यांना सांगितलं पण की पप्पा उद्या आणते, आत्तापुरतं खिचडी खा. तर माझ्या हातांनी मी त्यांना भरवलं, त्यांनी खाल्लं. आणि मी आता जशी बोलते की आपण किती झालं तरी खूप फ्रीली वागतो, खूप असं समोरचे ते पण तसेच होते. त्यांना नाही आवडायचं समोरच्याला दाखवायला की आपल्याला त्रास होतोय, आणि त्यांनी ते शेवटपर्यंत नाही दाखवलं. ते जेव्हा फक्त त्या ह्याच्यात असायचे ना, त्या बेशुद्ध अवस्थेत, तेव्हा ते कणत होते. तेव्हा मला रिअलाईज झालं की त्यांना आतून किती त्रास होतोय, ते दाखवत नाही आहेत, पण जेव्हा ते कॉन्शियस नाही आहेत तेव्हा त्यांचा तो त्रास दिसून येत होता आम्हाला. तर मग जेव्हा आदल्या दिवशी ते असं बोलले, तेव्हा ते एक शब्द बोलले की त्यांना असं वाटलं, त्यांना ते पण खूप टेन्शन होतं ग, की जेव्हा ते शुद्धीवर यायचे ना, तेव्हा ते बोलायचे की हॉस्पिटलवाल्यांनी खूप बिल केलं असेल ना गं, मला ICU मध्ये ठेवलंय. तर मी पप्पा नका टेन्शन घेऊ, मी करते ना सगळं, म्हटलं स्वामी देतील जे काय. मी म्हटलं तुम्ही नका टेन्शन घेऊ, येणार. म्हटलं पैसा येतोय तो तुमच्यासाठीच येतोय असं समजते मी. मला 1% पण वाईट नाही वाटत आहे की माझा इतका पैसा गेला तुमच्यावर, कारण मी असं मानते त्याच गोष्टीसाठी आला होता. तर ते त्यांना जेव्हा डायलिसिस रूममध्ये जाग आली ना, त्यांनी आजूबाजूला बघितलं, त्यांना असं वाटलं की मी त्यांना जनरलमध्ये शिफ्ट केलं की काय चुकून, आणि त्यांना आतून कळत होतं की त्यांना त्रास होतोय. तर ते कुठेतरी घाबरले पण होते. तर ते मला इतकंच बोलले की गुड्डी बोलतात ते मला, त्यांचा आवाज येत नव्हता तरी ते मला असं सांगितलं त्यांनी की गुड्डी अजून 2 दिवस मला तू ICU मध्ये ठेव, मी 2 दिवसात बरा होईल, असं बोलले ते मला. तर मी त्यांना म्हटलं पप्पा 10 दिवस राहा, काही हरकत नाही आहे, तुम्ही बिलचं नका टेन्शन घेऊ, ICUचं वगैरे, मी ICU मध्येच ठेवलं आहे तुम्हाला. त्यांना असं वाटलं की बाहेर काढलं तर मला काहीतरी होईल, ती त्यांना भीती होती. ती आम्हाला नाही, म्हणजे मला नाही कळली तेव्हा. मी स्वतःला खूप डम समजते त्या बाबतीत, की मी शेवटच्या क्षणापर्यंत मला असं वाटलंच नव्हतं की त्यांना काहीतरी होईल किंवा ते जातील. मी शेवटपर्यंत याच ह्याच्यात होते की डॉक्टर करतायत, ट्रीटमेंट चालू आहे, आता होतील, आता बरे होतील, आता हे सगळं होईल, असं सगळं झालं. आणि अचानक रात्री 2 वाजता ॲक्च्युली कॉल आला की त्यांना आम्हाला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल वगैरे. मी गेली, मी त्यांना भेटली, आणि ते खूप म्हणजे त्यांची बॉडी खूप स्टिफ झाली होती ऑलरेडी. तर मला कळलेलं, पण मी म्हटलं की मी इथे थांबली तर घरी हे होईल. तर मी नाही थांबली त्यांच्यासोबत, आणि मी घरी गेली. का तर आजी वगैरे टेन्शनमध्ये येतील म्हणून मी घरी गेली. आणि मग सकाळी परत 7 वाजता कॉल आला की असं असं आहे. मग ते मला ती एकच गोष्ट खूप खाते की कदाचित मी रात्री थांबायला हवं होतं त्यांच्यासोबत, की म्हणजे त्यांना मला काय बोलण्यापेक्षा त्यांना माझ्याशी काही बोलायचं असेल तर, असं की काहीतरी असेल ना, की त्यांना बोलायला जमत नव्हतं. तर मला ती गोष्ट खूप खाते की त्यांची काहीतरी, म्हणजे ते इतकं सगळं सोडून जात आहेत मागे, आणि त्यांची इच्छा नव्हती जायची, त्यांची खूप इच्छा होती जगायची, पण त्यांच्या बॉडीने नाही तेवढी साथ दिली. कारण ते शेवटच्या क्षणापर्यंत मला बोलत होते की मी बरा होईन. ते खूप स्वतःला रोखून होते. असं तिथले सिस्टर्स वगैरे पण खूप बोलतात मला की त्यांना मानलं आम्ही, कारण एवढं सगळं चालू असताना नाही जगत माणूस. आम्ही सगळं जितकं बघितलं, पण त्यांनी हे दिवस खूप त्यांनी भारी सर्व्हाइव्ह केलं. तर मग ते एक राहतं मला खूप, असं मला वाटतं की त्यांना मला काहीतरी बोलायचं असेल कदाचित. काय बोलायचं असेल ते काय माहिती. येस, ऑब्व्हियसली त्यांना तुला धीरच द्यायचा असणार, आणि ते जिथे कुठे असतील ते कायम तुमच्यासोबत असणार आहेत. तुमच्या आता फॅमिलीमध्ये तुम्ही 5 लेडीज आहात,
आणि तुझ्यावरती सगळा आता सगळ्यांचा भार आहे. अगेन तुझ्या लहान बहिणी मोठ्या होतील आणि त्यासुद्धा तुला मी त्यांना सांभाळून बोलली मी घेतील. म्हटलं बघा मी तुमचं सगळं करणार, तुम्ही मोठे झालात कमवायला लागलात की मग मला काहीच नाही बोलायचं, मी उन्हाळ्यासारखी फिरणार म्हटलं. मी जॉब सोडणार, मी मला काय करायचं ते करणार. आणि त्या पण मला बोलतात दीदी तू टेन्शन नको घेऊ, तू काय करायचं ते कर, आम्ही सगळं बघू. असं सगळं आहे आमच्यात. माझ्या बहिणी पण माझ्या लहान असून पण म्हणजे मला खूप बरं वाटतं. त्या म्हणजे सगळे बोलतात त्या माझ्याकडून शिकतात, पण त्यांनी पण खूप धीराने घेतल्या गोष्टी. लहान असून पण म्हणजे त्यांचं वय नाही किंवा त्यांनी तितकं बघितलं नाही आहे. मी त्यांच्यापर्यंत कधीच कोणत्या गोष्टी पोहोचू नाही दिल्यात. मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे त्यांना घेऊन. तर माझं असं आहे की जे मला बघावं लागलं ते कधी त्यांना नाही बघायला लागलं पाहिजे. पण तरी शेवटला जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी खूप चांगल्या धीराने हे केलं. सो येस. आणि हेच बहिणींमधलं प्रेम असतं ऑब्व्हियसली. या सगळ्या प्रवासामध्ये तू अनेक गोष्टी फेस केल्या आहेस. म्हणजे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर असू दे किंवा ॲज अ मुलगी असू दे, बऱ्याच गोष्टींना टॅकल करत करत तू आज इथपर्यंत आहेस. लोकांमध्ये ओळख आहे, लाखो फॉलोअर्स आहेत तुझे, लाखो चाहते आहेत तुझे. हा प्रवास तुझा असाच निरंतर राहू दे. लाखोचे करोडो होऊ दे, मिलियन्समध्ये जाऊ दे तुझे फॉलोअर्स आणि तुझे यूट्यूबचे सुद्धा रीच वाढू दे. अशीच हसत राहा कायम. कारण मी अजूनही म्हणजे माझ्या अंगावरती काटे येत आहेत, माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे ती सगळं जे काय सांगते. बट ती अजूनही तेवढ्याच खंबीरपणे सगळं सांगते आहेस. मी लिटरली अजूनही शिवर करते आहे. तर तू जेवढ्या खंबीरपणे या सगळ्या गोष्टी मॅनेज करते आहेस, घर वगैरे, खरंच मी ॲज अ मैत्रीण म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे. आणि मजा पिंकच्या आमच्या जेवढ्या महिला मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा तुझा अभिमान असणारच आहे. महिलांच्या म्हणजे ते एक मला शेवटचं सांगायला आवडेल की म्हणजे सगळे बोलतात मुलगा मुलगा मुलगा, पण माझी फॅमिली खूप प्राऊडली सांगते की आमच्या तिन्ही मुली म्हणजे खूप हे आहेत. म्हणजे मला असं बोलतात की ही आमच्या घराचा मुलगा आहे, आमच्या घरातला मुलगा आहे असं. तर आणि म्हणजे जे नातेवाईक वगैरे ते सरळ बोलतात की आमची जी मुलं आहेत, ज्यांना मुलं आहेत ते असं बोलतात की आम्हाला पण नाही वाटत कदाचित ते करू शकतील जे तू केलंस किंवा ज्या प्रकारे तू या गोष्टी हँडल केल्यास. ते सगळे खूप असे आहेत की इतक्या अशा मुलीने जिचं काहीच मागे पुढे असं नव्हतं कोणी किंवा करणारं नव्हतं, पण तिने या सगळ्या गोष्टी कशा केल्या. किंवा कॉन्टेंट क्रिएशनचं पण जर म्हणायला झालं तर काहीच बॅकग्राऊंड नाही आहे मला. जे काही केलं ते शून्यापासून केलेलं आहे आणि पुढेही अजून खूप गोष्टी करायच्या आहेत आणि मी करतच राहीन. माझ्या हातात जितकं आहे मी खूप पॉझिटिव्हली घेते सगळ्याच गोष्टी. माझं असं आहे की लोक कशीही वागू देत, काहीही असो, आपण आपला स्पार्क नाही कमी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या त्या 1%ने कदाचित समोरच्यांमध्ये पण थोडा फरक पडू शकतो किंवा ती रूम लाईटन अप होऊ शकते. येस. आणि ती एनर्जी तुझ्यात आहे, तू आमच्यामध्ये सुद्धा पास ऑन केली आहेस. तेवढीच ऊर्जा, तेवढीच पॉझिटिव्हिटी कायम तुझ्यामध्ये राहू दे. अशीच हसत राहा, गोड स्माईल करत राहा आणि तुझा मजेदार कॉन्टेंट आम्हाला पुन्हा एकदा नव्याने छान बघायला मिळू दे. थँक्यू सो मच. तू मजा पिंकवर आलीस, आमच्या महिला प्रेक्षकांना, आमच्या सर्वच प्रेक्षकांना तुझी गोष्ट सांगितलीस आणि त्यातून आम्ही नक्कीच इन्स्पायर झालो आहोत. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मजा पिंकवर भेटूया. आणि तुम्हाला कसं वाटले सायलीची गोष्ट आणि तिचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि मजा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सध्यासाठी बाय बाय.